साताऱ्याहून कासकडे कारमधून फिरण्यासाठी जात असताना कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार दुभाजकाला जोरदार धडकली। यात 2 तरुण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले। हा अपघात सोमवारी सकाळच्या सुमारास झाला। अरहान फैजल शेख वय वर्ष 16 राहणार गुरुवार पेठ सातारा, सोहेल अन्सारी वय वर्ष 18 राहणार बुधवार पेठ सातारा अशी जागीच ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की साताऱ्यातील 5 तरुण कारने कासला फिरायला जात होते। कास येथील वुड्स रिसॉर्ट जवळ हे तरुण पोहोचले असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन जोरदार धडकली। हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील एक तरुण उडून रस्त्यावर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील 4घेही गंभीर जखमी झाले। यातील एकाचा जागीच मृत्यू झाला। जखमी 3घांना काही नागरिकांनी तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले। घटनास्थळाचे दृश्य थरकाप उडवणारे होते। एका तरुणाचे डोके डांबरी रोडवर आपटल्यामुळे त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। यामुळे सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता। हा अपघात अतिवेगामुळे झाला असल्याचे समोर येत आहे। सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झालेली नव्हती।